चंद्रकांत दादा वनगे माजी सरपंच उपसरपंच मारुतीदादा पाटील उपस्थित आहेत. ज्ञानेश्वरचं कौतुक करू खऱ्या अर्थाने खूप मेहनत आहे. मग विघ्नेश असतील आमचे सर्वांनी, तर पत्रकार बंधू विवेक गडकरी आणि दत्ता मोकल म्हटलं तर शांततेचे प्रतीक. खऱ्या अर्थाने पत्रकार बंधू चांगले एक दमदार रिपोर्टर आहेत. या दोन्ही पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. निश्चित स्वरूपात अन्यायाविरुद्ध लढणारे, अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान इथे केला जातो. पत्रकार म्हणजे मित्रांनो सातत्याने अन्यायाविरुद्ध लढणारे, संघर्ष करणारे, की अन्यायाविरुद्ध लढणारे, संघर्ष करणारे, संघर्षाचं नाव तू, मनाचं ठाव तू, अशा व्यक्तिमत्वांचा सन्मान आमचे हँडसम बॉय प्रतीकला आम्ही आमंत्रित करतो. प्रतीक मात्रे या सन्मान केला जाईल. आणि आता मात्र माईक तिथं बघा, बाईट सुरू इथे करणार आहोत आपण. आपल्याला बंद ठेवायचे सर्व. ओम साई छत्रपती शिवाजी महाराज नेरे बी ही लढत आहे. SMG नावडे बी. आता मात्र समालोचन बंद असणार आहे. चला समालोचन सुरू करूया. संतोष घर त्यांच्याकडेच बोलूया. दुसरा सामना ऑन होतो यावेळेस. नावडे विपक्ष छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या दोन बलाढ्य टीम मध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये विराज म्हात्रे आणि नॉस्टॅक एनला आदिनाथ पाटील आणि पंचांच्या भूमिकेमध्ये प्रवीण पवार सर आणि मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतील द्वारकानाथ चोरगे सर बेलवली. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळू शकेल अजित गवते, एक अष्टपैलू खेळाडू, आणि त्याची जबाबदारी स्वीकारत असताना आज पहिलं षटक त्याच्या माध्यमातून फेकलं जाईल या दुसऱ्या सामन्यामध्ये. पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर तोंडे संघ विजयी झाला आणि अगदी एका तासामध्ये ती मॅच संपन्न झाली. पहिलाच बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची अगदी कडा लागली होती. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवला जातोय तोपर्यंत धाबांचा श्री गणेशा टीम SMG नावडे टीमचा आपल्याला पाहायला मिळू शकेल. नावडे टीम अगदी आपण पाहिलं तर एक प्रवाहाच्या दिशेने, वेगळ्या विरुद्ध दिशेने हा निर्णय त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण स्वीकारले त्याने फलंदाजी टॉस जिंकल्यानंतर. आणि मैदानामध्ये आपण पाहिलं तर आदिनाथ स्ट्रायकिंग एनला आता असणार आहे. एक अष्टपैलू खेळाडू, सातत्याने यावर्षी कामगिरी खूप छान राहिलेली आहे. आणि यावेळेस मैदानामध्ये बॅटची कडा घेऊन यावेळेस काय पाहिलं मैदानामध्ये, विराजचा कॉल होता, आदिनाथनं पाहिलं नाही. एक कॉल मिस करत असताना या बॉलवरती मात्र सॅक्रिफाईस करावी लागते विकेट. विराज मात्र बॅक टू द पॅव्हेलियन. इथे आगमन होत आहे. एकच नाद बैलगाडा शर्यत. प्रकाश शेठ म्हात्रे पाले बुद्रुक आणि त्यांच्या समीपेत सुनील शेठ म्हात्रे पाले बुद्रुक यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. रुपेश म्हात्रे नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळू शकेल. तर बबलू सिंग यांच्या वतीने स्पर्धेला 10,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य आहे. GN बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आणि त्यानंतर शैलेश सिंग यांच्या वतीने 2,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केल्याबद्दल श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. ओटो कॉमेंट्री बॉक्स भरत पाटील आलेत कानपोली गावातील, आपले स्वागत आहे दादा. पुढचा बॉल पुन्हा एकदा आदिनाथसाठी अलॉंग द कार्पेट. अगदी कट करत असताना ह्या बॉलला पाठवलंय सीमा पार. हा संघर्षमय चौकार आदिनाथच्या बॅट मधून नावडे टीमसाठी. ते व्यासपीठावरती एक गाडीची चावी मिळाली आहे, हिरो गाडीची आहे. आणि गाडीच्या किचनवरती जतीन नाव आहे. कोणाचे असेल त्यांनी घेऊन जायचे. आमच्या पत्रकार मित्रांनी सापडलेले आहे. स्कूटीची गाडी आहे, चावी आहे, जतीन नाव आहे त्याच्यावरती, घेऊन जा. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोचली आहे. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 5 धावसंख्येवरती 1 गडी बाद. षटक घेऊन येताना अजित गवतेचं षटक पाहिलं आपण. दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात सफलता मिळाली आहे. सातत्याने मात्र हा संघ या स्पर्धेमध्ये दरवर्षी खेळत असतो. आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे संघ आणि त्याच संघाचं प्रतिनिधित्व करत असताना अजित आपल्याला सातत्याने पाहायला मिळाला आहे. अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी त्यांची राहिलेली आहे. या बॉलवरती लॉब काढण्याचा प्रयत्न आदिनाथचा
बॅटवर बॉल आला नाही, पंचांचा इशारा मात्र लेगबायचा येत असताना बॉडी टच झाला बॉल, एक धाव जोडली जाते धावसंख्येमध्ये 6 धावसंख्या जोडली जाते आतापर्यंत. या षटकाचा आपण विचार केला तर संमिश्र असं षटक, रनरच्या स्वरूपात विकेट मिळाल्या, 2 सिंगल आली आहेत, 1 चौकारी आलेला आहे. रुपेश मात्रे आपल्याला पाहायला मिळू शकेल, तो मात्र वनडाऊनचा फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर यावेळेस मैदानामध्ये दाखल झालेला आहे. विराटची विकेट लवकर पडल्यानंतर त्याला लगेचच मैदानामध्ये यावं लागलंय, बॉल सोडून दिलाय, रीड केली लाईन आणि पंचांचा इशारा सुद्धा तसाच आलेला आहे. वाईटचा इशारा येत असताना 7 धावा आत्ता मात्र जोडल्या गेलेल्या आहेत. या स्पर्धेमध्ये 5वी रात्र आणि 5व्या रात्रीमधला हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नावडे विपक्ष नेरे या 2 टीममध्ये आणि दोन्ही संघाकडून जोरदार प्रतिकार आपल्याला सातत्याने पाहायला मिळू शकेल अशी आपण अपेक्षा करूया. प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल नावडे विपक्ष नेरे या टीममध्ये. पुढचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर, क्षेत्ररक्षक मात्र जज करत असताना पाहायला मिळतोय. जजमेंट चांगलं, झेली चांगला टिपला गेलाय. अजून एक फलंदाज बाद होईल एसएमजी नावडे टीमचा. विकेट गमावी लागली आहे. आदिनाथ थोडंसं या ठिकाणी आपण पाहिलं तर जबाबदारी पूर्ण केला तर त्याला करावा लागणार आहे, कारण ज्या पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी साकारली आहे, पहिल्याच ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या तुमचे 2 विकेट पडल्यानंतर नावडे टीमची काय अवस्था असेल ते मात्र या ठिकाणी या 2 फलंदाजांना आता इथून पुढे चांगला खेळ करावा लागणार आहे. नवीन आलेला फलंदाज आपण पाहू शकाल, जितेश खानावर आपल्याला पाहायला मिळू शकेल. अगदी आपण पाहिलं नावडे संघाचा विचार केला तर एसएमजी नावडे त्याचबरोबर अजून 2 संघ आपल्या सातत्याने खेळताना पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने नावडे संघाचं क्रिकेट गाजवलं ते मात्र नितीनदादा कोळे असतील, त्याचबरोबर याला क्रिकेट संघाला सातत्याने मात्र सपोर्ट करणारे अविनाश मात्रे असतील, त्याचबरोबर प्रशांतदादा खानापूर असतील. याचं खूप मोठं मार्गदर्शन प्रत्येक संघाला राहिलेलं आहे आणि त्याच या ठिकाणी मार्गदर्शक घेत इथे मात्र हा संघ आपल्याला उपस्थित होताना पाहायला मिळाला आहे. कट केलाय बॉलला, शॉर्ट पाहिला, इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय थोडंसं जजमेंट चुकलं क्षेत्ररक्षकाचं. बॉल मात्र या ठिकाणी जरूर स्लोअर होता आणि त्याचमुळे या बॉलवरती सिंगल कंप्लीट झाले. ती मात्र नवीन आलेल्या फलंदाज जितेश कानावकर्णे याने खातं खोललंय आणि पहिल्या षटकाच्या अंतिम 2 गडी बाद 8 धावसंख्या लागली आहे टीम एसएमजी नावडे संघाच्या धावसंख्येवरती. याने मात्र तर इथे एसएमजी नावडे क्रिकेट संघाला शुभेच्छा खऱ्या अर्थाने आलेल्या आहेत. सुरेश शेठ खानावकर यांचे सुपुत्र शुभम शेठ खानावकर यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. मनपूर्वक त्यांचा आम्ही इथे आभार व्यक्त करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र सातत्यपूर्ण गोलंदाजी करत असताना अजित गवतेने फेकलेले हे जबरदस्त षटक आपल्याला पाहायला मिळालंय. 1 चौकार जरी आला तरी मात्र ज्या धावसंख्येला रोख लाभला गेलाय, ज्या धावसंख्येची या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर भूमिका एक चांगली साकारायची होती आदिनाथला आणि विराटची विकेट गेल्यानंतर आदिनाथने मात्र इथे मैदानावरती एक चौकारी ठोकला होता आणि त्यानंतर लगेचच विकेट संपन्न झाली होती. पुढचाच बॉल यावेळेस गोलंदाजी करत असताना गोलंदाज विकास पाटील आपल्याला पाहायला मिळू शकेल. पाठक आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक TVSची चावी मिळाली आहे. असं वाटायला लागलं की चावी मुद्दाम फेकता येतील काय असं वाटायला लागले. तरोदा नाईटची आठवण यायला लागली. तिथे सुद्धा अशाच प्रकारच्या मुलं हरवायची, चाव्या हरवायच्या आणि नंतर मात्र नावं घेतली जायची. यावेळेस मात्र पंचांचा इशारा वाईटचा आलाय. वाईटच्या धावसंख्या जाऊन पुढे 9व्या धावसंख्येवर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये शांत संयमी आतापर्यंत सुरुवात होत असताना आपण पाहिली आहे. जितेशपती पार मोठे शब्द पाहिले अनेक मैदानावरती. आता गोलंदाजीला ज्या प्रकारे या ठिकाणी लय सापडली आहे, ज्या सातत्याने गोलंदाजी केली जाते आणि त्या गोलंदाजीवर मात्र प्रतिकार करणं गरजेचं असताना हेलिकॉप्टर उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर या ठिकाणी कोणता क्षेत्ररक्षक नाही. बॉल गेला सीमा पार, चौकार.
चौकाराने धावपलकावर धावा लागल्या, त्या मात्र 13 धावसंख्या लागली आहे. दुसऱ्या षटकामधला हा जितेश कानावकरच्या बॅटमधून आलाय चौकार. जिथे मात्र खराब चेंडू होतो तिथे मात्र हा समाचार घेणं गरजेचं असणार आहे. कारण धावसंख्येला जो लगाम लावला गेला, रोग लावला गेला पहिल्या षटकामध्ये, त्याची पूर्तता या षटकामध्ये करावीच लागणार आहे. कारण पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. शतरक्षी मर्यादा भेदत असताना जितेश आणि आदिनाथला मात्र या षटकामध्ये हा प्रतिहल्ले करावेच लागतील आणि तीच पूर्तता केली जाते. ऑन साईडला आता बॉल ट्रॅव्हल झाला आहे, तिथे शतरक्षक आहेत सज्ज आणि त्याच दरम्यान मात्र सिंगल पूर्ण होत असताना पाहायला मिळू शकेल. अचूक टप्प्याने गोलंदाजी, अचूक थ्रोसुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्याच दरम्यान मात्र जितेशच्या खात्यामध्ये एक धाव, संघाच्या खात्यामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळू शकेल. 2 गडी बाद 14 धावसंख्या. दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेले आहेत. पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर 63 धाबांचा पल्ला गाठला गेला तोंड टीमच्या माध्यमातून आणि ती पूर्तता करत असताना मात्र पडगे टीम भरपूर मागे पडली. अगदी 20 धावांनी संघ पराभूत झाला. आणि पाहूया मैदानामध्ये नावरे टीमला बॅटिंग करत असताना जो त्यांनी निर्णय स्वीकारला आहे त्याला अनुसरण मात्र बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळू शकते की काय. आता मात्र आदिनाथचा हा चेंडू मात्र मिस होताना पाहायला मिळाला. विकास पाठक गोलंदाजी करतोय, गोलंदाजीच्या मार्गावर असताना पहिला वाईट फेकला होता, त्यानंतर मात्र चौकारी आला होता आणि त्यानंतर मात्र गोलंदाजांनी इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजावर अंकुश लावण्याची कामगिरी केली आहे. पुढचा बॉल यावेळी चांगला प्रकार आहे. अलॉंग द कार्पेट स्टेट डावचा पडका. यावेळेस मात्र आपण पाहतो एकच धाव जोडली जाते. तर निश्चित आपण नेरेबा संघाला खेळताना पाहतोय आणि या संघाचे टी शर्ट जे स्पॉन्सर करण्यात आले ते अमोल पाटील वावंजे, गार्गी अमोल पाटील यांच्याकडून नेरेबाला टी शर्ट स्पॉन्सर करण्यात आले. त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. नेरेबा म्हटलं तर नेरेचे समालोचक आमचे सागर बांडवकर सर उद्या या स्पर्धेमध्ये आम्हाला जॉईन करतील. उद्या या स्पर्धेमध्ये तुम्ही समीरजी सोमणे आणि सागर मांडवकर सरांना ऐकाल. व्हाईट बॉल ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. व्हाईटचा इशाऱ्यात असताना धावसंख्या अजूनही जोडली जाते. 16 धावा आत्तापर्यंत आपल्याला धावपलकावर लागले गेलेल्या पाहायला मिळाल्यात. आता स्ट्रायकिंग एला जो फलंदाज आहे नितेश कानावकर, त्याचा खेळ अजूनही आपण बहरताना पाहिला नाही मैदानावरती. पुढच्याच बॉलवरती तडाखा दिलाय, उंची जास्त आणि तेवढंच अंतर, बॉल गेला सीमा पार, षटकार. इथे आगमन होत आहे सन्मान्य गंगाराम पाटील नारपोली, सौरभ पाटील जे चांबार्ली ग्रामपंचायतीचे सरपंचांचे बंधू आहेत, देवदास मस्कर साहेब नारपोली, अजय पाटील नारपोली आणि संतोष भोईर भाताण या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. आपला मी स्पर्धेचे शिल्पकार उपसरपंच भोलेनाथ शेठ पाटील, सरपंच राजूदादा पाटील आणि श्री गणेश क्रिकेट संघ बलप यांच्या वतीने सरपंच उपसरपंच चषक 2025 या नेत्रदीपक स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू गडगे सर. 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या 11च्या सरासरीने 22 धाबा 2 गडी बाद. जितेश कानावकरचं आपण योगदान पाहिलं तर 5 बॉलवरती 12 धाबा त्याने आतापर्यंत जोडल्या आहेत. आदिनाथचं आपण पाहिलं तर ओपनिंगसाठी आला होता, 5 बॉलवरती 5 धाबा त्यानेही जोडल्या आहेत. 22 धाबा म्हणजे एक समाधानकारक धावसंख्या आतापर्यंत जोडली गेली आहे. जी धावसंख्या आपण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली आहे तर कमी होती, फक्त 8 धाबा होत्या, त्याच्यामध्ये 14 धाबा या षटकामध्ये आल्या. पुन्हा एकदा गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळू शकेल गोलंदाज स्वराज गवते आलेला आहे. एक अष्टपैलू खेळाडू आहे. अगदी आपण पाहिलं तर अजित गवते, त्यानंतर हा स्वराज गवते आपल्याला पाहायला मिळू शकेल, ज्याच्यावरती दुहेरी जबाबदारी आहे. कमीत कमी धाबा देणं, विकेट्स मिळवणं ही कामगिरी त्याला करावी लागणार आहे. मात्र त्याचबरोबर नावडे टीमच्या बाजूने आपण विचार केला तर मात्र आदिनाथ आणि जितेशला मात्र एक चांगली दारी बाकीच्याने बिल्डअप करत असताना एक चांगलं योगदान त्यांना मात्र या ठिकाणी द्यावं लागणार आहे. पुढचा बॉल सुरतचा ऑन साईडला, ऑफ साईडला या ठिकाणी आपण पाहतोय आणि इथे मात्र काय या ठिकाणी जजमेंट पाहायला मिळालंय. अगदी या ठिकाणी झेल चिटला गेलाय, जजमेंट सुद्धा चांगलं आणि शतरक्षक होते इथे चिन्मय पाटील आपल्याला पाहायला मिळतात. सॉरी, यस, षटकार या ठिकाणी पहा. आता इथे या ठिकाणी प्रेक्षकांकडून या ठिकाणी पहा चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळालं. आदिनाथने सुद्धा आशा सोडली होती की कदाचित मी बाद आहे की काय, मात्र अचूक लक्ष प्रेक्षकांचं सुद्धा होतं. थँक्यू. असंच योगदान क्रिकेटमध्ये द्यायचं असतं. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, प्रेक्षकांकडून स्पोर्ट्समनशिप पाहायला मिळाली.
षटकारे मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली 28 धावसंख्येवरती. पहिल्याच बॉलवरती हा षटकार आदिनाथच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. पुढचा बॉल स्वराज गवतीचा आदिनाथसाठी ऑन साईडला खेळायचा होता बॅट. या ठिकाणी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पायचीचं अपील उचलून धरलं पंचांनी आणि इथे मात्र फलंदाज आदिनाथ बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज आदिनाथ अडलला आणि त्याचमुळे पंचांनी सुद्धा लगेचच पायची स्वरूपात त्याला बाद दिलं आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये क्षितिज आपल्याला पाहायला मिळू शकेल. माजी खेळाडू नावडे संघाचे प्रकाशजी म्हात्रे यांचा हा सुपुत्र यावर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 4थ्या क्रमांकावर त्याची या ठिकाणी वर्डीला 5व्या क्रमांकावर वर्डी लागलेली आहे. पाहूया जितेशला कशा प्रकारे साथ देईल कारण धावसंख्या 28 वरती आहे. अगदी आपण पाहिलं तर 2 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. स्वराजला मात्र ही सफलता मिळाली आहे. लगेचच मात्र टिटफट या प्रत्युत्तर देत असताना पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर लगेचच विकेट संपन्न करत असताना इथे मात्र आदिनाथला त्याने माघारी परतावलं आहे. नवीन फलंदाज कितीच आपल्याला पाहायला मिळू शकेल त्याच्या माध्यमातून कशा प्रकारे साथ लाभू शकते नावरे टीमला. पुढचा बॉल ऑन साईडला केलायचा होता. चेंडू रीड केला नाही. धाव घेण्याचा प्रयत्नही केला आणि त्याच दरम्यान मात्र डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळू शकेल. तर याच दरम्यान कानपोलीचे आमचे भूषण पाटील आणि युवराज खानावकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी सिद्धेश म्हात्रे या फलंदाजाला तब्बल 1000 रुपये दिले जातील. क्या बात आहे. एक षटकाराला 1000. महागुरु असं काहीतरी पारितोषिक पाहिजे कारण 3 षटकार कधीच येत नाही, चौकार येत नाही आणि बंद आहे ते मला वाटतं त्याच्यावर GST आहे ते बघा. इथे झेल उडालाय. क्षितिजसाठी पारितोषिक जरूर होतं. प्रोत्साहन मिळालं होतं. चांगला चेंडू टोलवला होता मात्र उंची जास्त अंतर कमी आणि फलंदाज झालाय. इथे मात्र 4थ्या क्रमांकाचा बाद क्षितिज म्हात्रे. चौथा गडी बाद झाल्यानंतर धावसंख्या रोखली गेली ती मात्र 28 धावसंख्येवरती. पहिल्याच बॉलवरती षटकार लगेच विकेट लगेच डॉट आणि लगेचच विकेट मात्र पडली आहे. 2 विकेट संपन्न करत असताना या षटकामध्ये 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. इथे एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला. असं वाटलं होतं आता प्रेशरमध्ये गोलंदाजी करावी लागते की काय. मात्र सुराज एक नामवंत खेळाडू आहे. त्याने मात्र प्रेशर जुगारत असताना लगेचच आदिनाथ आणि क्षितिजला मात्र बाद करत असताना या षटकामध्ये मात्र 6 धावसंख्येवरती 2 फलंदाजांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला आहे. 4 गडी बाद 28 धावसंख्या झालेली आहे. 2 षटकांनी 4 चेंडूंचा खेळ आत्तापर्यंत झालेला आहे. अजूनही आपण पाहिलं तर 5 षटकांमध्ये यामध्ये जरूर वापसी करण्याची एखादी कमबॅक करण्याची दोन्ही संघांना संधी असणार आहे. पुढचा बॉल अगदी बॅकफुटला जाऊन खेळायचा होता. त्या बॉलवरती मात्र पंचांचा इशारा वाईडचा येत असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. रितेश पाटील मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. वाईडचा इशारा देत असताना एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये. 29 धावसंख्येवरती 4 गडी बाद झालेले आहेत नावडे टीमचे. प्रथम फलंदाजी करत असताना ही अवस्था आपण पाहतोय कारण विराज बाद झाला त्यानंतर मात्र आदिनाथ सुद्धा बाद झाला आणि जितेश ज्याच्याकडून फार मोठी अपेक्षा नावडे टीम करू शकतोय तो फलंदाज नॉस्टँग एंडला होता. आता मात्र दुसरीचा कॉल दिला जितेशने. खराब कॉल होऊ शकला असता कारण चेंडू लगेचच क्षेत्ररक्षकाने मात्र गोलंदाजाकडे फेकला आणि एकच धाव मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये. तिसऱ्या षटकामधले काही चेंडू शिल्लक असताना 4 गडी बाद 30 धावसंख्या लागली आहे. ती मात्र SMG नावडे टीमच्या खात्यावरती. आता संघर्ष करत असताना नवीन फलंदाज आपल्याला रितेश पाहतो त्याने खातं खोललं. जितेशला स्ट्रायकिंग केला. 5 बॉलवरती त्याने 12 धावा केलेल्या आहेत. आक्रमक पवित्रा अगोदरच घेतला होता त्याने स्टँड चेंज केला होता आणि त्यानंतर मात्र हा बॉल पाठवला दरम्यानच्या दिशेच्या डोक्यावरून. यावेळेस येतोय जितेश खानावकरच्या बॅटमधून हा षटकार. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 3 ओव्हरमध्ये 12च्या सरासरीने धाबा आलेल्या आहेत. त्या मात्र 36 धाबा. धाबसंख्येचं योगदान आपण पाहिलं तर या 2 षटकांमध्ये धाबा खऱ्या अर्थाने
जमवले आहेत नावडे टीमने, कारण पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावसंख्या पाहिली आहे, त्यानंतर मात्र एक आक्रमक पवित्रा घेत असताना दोन्ही षटकांमध्ये चांगली धावसंख्या उभारली. तर यानंतरची लढत असेल बघा. आजचा तिसरा सामना नियाल इंटरप्राइजेस बेलपाडा विपक्ष 8011 खेरणे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. बेलपाडा विपक्ष खेरणे दुसरा पुकार आहे तुमच्यासाठी. हो टू कॉमेंट्री बॉक्स संतोष गरत यांच्याकडे बोलूया. जरूर आपण पाहिलं तर या ठिकाणी जितेश खानावरचा आपण खेळ पाहिला तर मागच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार त्यांनी ठोकला होता आणि या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलवरती त्यांनी षटकार ठोकलाय. तिथे मात्र खराब चेंडूचा त्यांनी समाचार घेतलाय आणि आपल्या टीमसाठी मात्र योगदान देत असताना त्यांनी धावसंख्या जमवली होती. मात्र 6 बॉलवरती 18 धावा जमवल्या आहेत. हे चांगलं योगदान आपल्याला म्हणावं लागेल, कारण ज्या गुणवत्तेने या ठिकाणी त्याला बढती देण्यात आलेली आहे, अगदी तिसऱ्या क्रमांकावर तो आलेला आहे आणि इथे मात्र अगदी आपण खेळाचं सातत्यपूर्ण कामगिरी साधत असताना त्याने हे योगदानाने मात्र 12च्या सरासरीने आतापर्यंत 36 धावा जोडलेल्या आहेत. नवीन षटक नवीन गोलंदाज पाहायला मिळू शकेल. पुन्हा एकदा विकास पाठक आपल्याला पाहायला मिळतो, जो मात्र पडगे 8कडून गोलंदाजीचं दुसरं षटक स्वतःचं वैयक्तिक पूर्ण करत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल इथे मात्र कट केला, लेट कटच्या फटक्याने तळव्यांच्या दिशेने बॉल फ्लाय होत असताना पाहायला मिळतोय. अडवण्याची क्षमता मात्र या ठिकाणी असणार आहे. बॉल गेला सीमा पार, येतो यावेळी चौकार रितेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, फलंदाज तयार असणार आहे. चौकार ठोकत मात्र आपली वैयक्तिक धावसंख्या 5 वरती निवड ठेवली आहे रितेश. पुढच्या बॉलवरती अप्पर कट, काय या ठिकाणी पटका लगवलाय. अगदी आपण पाहिले तर वीरेंद्र सेहवागची आठवण करून देणारा हा पटका गेला सीमा पार आणि रेफर गेलाय पंचांनी तिसऱ्या पंचांकडे. हा बीमर आहे की काय, अजून धाबा वाढवल्या जातील की काय. चौकाराने मात्र धावसंख्या आपण वाढवताना पाहू शकाल. यस पंचांकडे रेफर खेळत असताना पंच सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय. यस विनय गावण या ठिकाणी डिसिजन लवकरच देतीलच. बॉल पोलर लेनचा जरूर होता, हाईट फॅक्टर चेक केला जाईल. यस नो बॉलचा इशारा आणि बिमर बॉलने मात्र धावसंख्या जोडली जाईल 5 धावा. चौकार आणि 1+ 5 धावा जोडत असताना धावसंख्या जाईल ती मात्र 45 धावसंख्येवरती. पहा रितेशने ही फलंदाजी दाखवली आहे खऱ्या अर्थाने. जितेश एका बाजूला षटकार ठोकतोय तर नजाकत भरे चौकार आपल्याला पाहायला मिळतात रितेशच्या बॅटमधून. पुढचा बॉल फ्रीड असेल, सुवर्ण संधी नामी संधी विकास पाठकच्या गोलंदाजीवरती. प्रति हल्ला चढवला जाईल का. 2 लगातार चौकार रितेशच्या बॅटमधून आले आहेत. तिसरा येईल का ही वाट पाहिली जाते आहे. नावडे टीमकडून काय बॉल डिलिव्हर केला अगदी गोल्डन स्पॉटवरनं आणि कलेक्टिंग चांगलं झालं त्या दिशेने आणि बॉल निर्धाव गेलाय. 45 वरती या ठिकाणी स्कोर कार्ड आपण पाहतोय. या षटकामधला दुसरा चेंडू फेकत असताना अगदी त्याच्यावरती प्रेशर होतं की हा बॉल फ्रीडचा होता, कशा पद्धतीने फेकावा आणि तो चेंडू मात्र निर्धाव फेकला खऱ्या अर्थाने आपण पाहिलं विकास पाठकने. पुन्हा एकदा फलंदाज रितेश तयार असताना एका बाजूला 4 बॉलवरती त्याने 9 धाबा जोडलेल्या आहेत. धावफलकावर धावा 45 असताना हरवार या ठिकाणी खेळला आहे. बॉल मात्र या ठिकाणी घेते जातो तो मात्र अगदी लॉंगॉनच्या दिशेने फंबल झालं होतं. स्ट्राईक मात्र मिळाली आहे. अगदी तोच प्रयत्न जितेशचा होता की जेणेकरून स्ट्राईक जितेशला मिळावी आणि अजूनही धावसंख्या वाढवण्याची कामगिरी त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. क्षमता फार मोठी आहे, ती दाखवण्याची संधी त्याला मिळावी. या दरम्यान पहा अविनाशजी मात्रे आलेले आहेत, त्यांचंही आम्ही मनापूर्वक स्वागत करत आहोत. नावडे टीमचे बिग सपोर्टर्स आपल्याला पाहायला मिळू शकतील. सर्व सिनियर खेळाडू स्पॉन्सर आपल्याला पाहायला मिळते SMG नावडे टीमचे. पुढचा बॉल विकास पाठकचा पाहायला मिळाला आहे जितेशच्या माध्यमातून. चंद्रकांतजी खानापूर आणि योगीजी खानापूर यांची उपस्थिती लाभलेली आहे, त्यांचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करत आहोत. पुढचा बॉल डिलिव्हरी केला जाईल, धावसंख्या रोखली आहे 46 वरती. पुढचा बॉल मात्र या ठिकाणी मनाबात असा बॅटवर येत नाही. ऑन साईडला ट्रॅव्हल होत असताना दुसरीचा प्रयत्न केला जातोय. एकच धावसंख्या 47 वरती स्कोअर कार्ड आपल्याला पाहायला मिळू शकेल. अंतिम काही चेंडू शिल्लक असताना 4 गडी बाद 47 या टीमची धावसंख्या आपण पाहतोय. आणि त्याचवेळेला मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक मिळेल ती मात्र रितेश पाटीलला आपण पाहू शकाल. 19 धावसंख्येवर जितेश खानावकर खेळतोय आणि त्याला साथ देत असताना रितेश पाटील 10 धावसंख्येवरती.
अगदी आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये खूप आपण पाहिलं तर प्रेशर होतं, 2 गडी बाद झाले होते, 8 धावसंख्या होती आणि त्यानंतर काय स्टँडर्ड खऱ्या अर्थाने आपण दाखवला तो मात्र जितेश कानावकरने. आदिनाथनेही काही प्रमाणात आपण पाहिलं तर संघर्ष केला, मात्र जितेशने चावले धावसंख्येचं योगदान दिलंय. पुढचा बॉल रितेशसाठी असणार आहे. ऑन साईडला पॉवरफुल स्ट्रोक, छोटा पॅकेट बडा धमाका, रितेशच्या बॅटमधून आला हा षटकार. धावसंख्या झाली आहे पूर्ण 53 धाबा आणि अर्धशतक लागलंय, ते मात्र धावसंख्या आपण पाहतोय SMG नावडे टीमची तब्बल 53 धावा. गाडी चाले सोनाडा. त्याला पाण्याची पूर्तता करायची आहे. परिसाई 11 तोंडरे क्रिकेट संघ तुम्ही मैदानाच्या बाहेर थांबायचे आहे. आता जी लढत मैदानामध्ये आहे नेरे विपक्ष नावडे, या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो लगेचच तोंडरे क्रिकेट संघाच्या विरोधात खेळणार आहे. तोंडरे आहे का इथे उपस्थित आहात? तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. धरणा गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, या स्पर्धेचे आमचे शिल्पकार बोलाना शेठ पाटील यांचे सासरे वसंत पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. नावडे गावातील अविनाश मात्रे, योगेश खानावकर, चंद्रकांत खानावकर या त्रिवेणी संगमचं आम्ही मनपूर्वक व्यासपीठावर स्वागत करत आहोत. तुषार खानावकर नावडे, शुभम सुरेश खानावकर नावडे यांच्या वतीने SMG क्रिकेट संघ नावडे क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. या दोन्ही व्यक्तिमत्वांचं मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद गडगे सर. 4 षटकांचा अंतिम खेळ समाप्त झालेला आहे. 53 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. संघर्षामध्ये साथ देत असताना जितेशला आपण पाहिलं, त्याचबरोबर रितेशने केलेली फटकेबाजी अगदी कौतुकास पात्र आपल्याला पाहायला मिळते नावडे टीमकडून. इथे नावडे संघ पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेची चांगली गोलंदाजी आपण पाहिली, तिथून मात्र आपण पाहिलं तर विकास पाठकने दिलेल्या 2 षटकांमध्ये 31 धावा कुठेतरी मागणे ठरल्या आणि नवीन गोलंदाज मैदानावरती पाहायला मिळेल नितेश गवते शेवटची ओव्हर घेऊन येत असताना 53 धावा. पुढच्या बॉलवरती आपण पाहिलं तर थोडीशी दुखापत आपण पाहिली, थोडासा बॉडी टच अगदी आपण पाहिलं तर काळाच्या खाली हा चेंडू कदाचित लागला असावा. थोडीशी दुखापत आपल्याला जितेशला होताना पाहायला मिळाली. अगदी आपण पाहिलं तर बॅट स्पर्श झाला आणि त्यानंतर थोडासा कानाच्या खाली तो बॉल आदळताना आपल्याला पाहायला मिळाला. दुखापत जास्त असेल तर लगेच आपण कळवायचं आहे. जर रेडी असाल तर आपण खेळू शकता. बोलायची आवश्यकता भासणार नाही, कारण आपलं क्रिकेट खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर क्रिकेटची दैवत सचिन रमेश तेंडुलकर यांना मानणारे आपण क्रिकेटपटू आहेत, ज्यांनी पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर वकार इनिंग्सचा चेंडू नाकावर लागल्यानंतर रक्तबंबाळ झाल्यानंतर मै खेलेगा हा हे वाक्य पुकारलं होतं आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट जितेश खानावकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. दुखापत सावरून मात्र तो खेळण्यासाठी सज्ज झालाय. सज्ज नाही तर हा बॉल पाठवलाय पहा, अगदी लांबच लांब पाठवलाय बॉल, अगदी बॅटच्या रडारमध्ये आला आणि बॉलला पाठवला सीमा पार षटकार. जितेशच्या बॅटमधून आलेला षटकार अगदी आपण पाहिलं तर अविनाश दादाने या मैदानामध्ये पाऊल टाकला आणि धावाची खैरात व्हायला लागली आहे. सातत्याने गेल्या 2-3 वर्षामध्ये आपण पाहिलं तर कुठे मॅच असल्यानंतर सातत्याने ते आमच्याशी संपर्कात असतात की आमची मॅच कुठे आहे का. मात्र 2 वर्ष झाली तर थोडे विसरले आहेत आम्हाला. नाणेफेकीसाठी नियाल इंटरप्राइजेस बेलपाडा विपक्ष अंश 11 खेरणे शेवटचा पुकार आहे. सॉरी माफ करा, विनर टू विनर लढत होईल. पुढच्याच बॉलवरती या ठिकाणी जोडण्याचा संभव, 3 क्षेत्ररक्षणाचा कॉल नव्हता, बॉल मात्र लँड झाला जमिनीवरती, जीवनदान मिळालं आणि धाबा मिळाल्या पहा. 2 धाबांनी सांघिक धावफलक जाताना पाहायला मिळेल, तो मात्र तब्बल 61 या धावसंख्येवरती.
सुधीर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने धावा कमी होते. असे वाटलं की पहिल्या मॅचमध्ये 63 होते, या मॅचमध्ये 50 तरी होतील का काय हा प्रश्न होता. आता 61 लागलेले आहेत. त्यामध्ये खऱ्या अर्थाने जितेश आणि रितेशने केलेली फटकेबाजी. तोंडरे क्रिकेट संघ थांबायचे आहे. तोंडरे क्रिकेट संघ जायचे नाही. तुम्हाला ही लढत कोण जिंकेल त्यांच्या विरोधात तुम्हाला खेळायचे आहे. जरूर. पुढचाच बॉल. इथे मात्र आपल्याला प्रेशर मिळालं, पाहायला मिळालं नितेशच्या गोलंदाजीवरती. एक वेगळा प्रयत्न करण्याचा त्याच्या माध्यमातून प्रयत्न होता, मात्र या ठिकाणी सफलता मिळाल्याने बॉल अगदी आपण पाहिला तर खूप दूरवरून गेला स्टंपच्या. आणि त्याचनंतर मात्र वाईडचा इशारा येत असताना एकदा बाजूनी जोडली जाते. 65 धावा. पहिल्या मॅचमध्ये 63 होते, आता 62 झालेल्या आहेत. अजूनही चांगला चेंडू फेकला मात्र यावेळेस नितेशने. जिथे मात्र जितेश फलंदाजी करतोय, अगदी त्याला बॉल मात्र या ठिकाणी फुटबॉलसारखा दिसायला लागला आहे आणि त्याला बॉल फेकणं खूप कठीण झालं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये त्याला डॉट बॉल फेकणं ही कठीण कामगिरी नितेशच्या माध्यमातून पार केली गेली आहे. अंतिम 2 चेंडू शिल्लक 62 लागलेले आहे. त्या 62 मध्ये किती धावा ॲड केले जातील, कितीचं टार्गेट सेट केलं तर करत असताना जितेशच्या बॅटमधून आलाय स्टँड अँड डिस्पॅच. बॉल गेला सीमा पार. अजून एक तडाखा, षटकार. तर जितेशची जी बॅटिंग आहे अगदी आपण पाहिलं 13 बॉलवरती त्याने 33 धावा ठोकलेल्या आहेत. आणि त्यामध्ये लिहिलेल्या पार केलेल्या आपण पाहतोय 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. जबरदस्त फलंदाजी साकारली आहे. जिथे मात्र प्रेशर होतं, विराज बाद झाला आणि त्यानंतर मात्र आदिनाथ बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की नावडे संघ कमी धावसंख्येमध्ये रोखला जाईल, मात्र ते सातत्य राखता आलं नाही खऱ्या अर्थाने नेरे टीमला. आणि गोलंदाजीवर भरपूर धावा वसूल करत असताना जितेश शेवटचा बॉल खेळण्यासाठी सज्ज आहे. या बॉलवरती मात्र गुडले स्पॉटवरती चेंडू फेकला होता, फलंदाज बादी झालाय आणि शेवटचा बॉल निर्धावी आलाय. आणि या बॉलवरती मात्र खेळ समाप्त होत असताना 5 षटकांच्या अंतिम धावसंख्या जोडली आहे, ती मात्र तब्बल 68 धावा आणि 69 धावांचं टार्गेट असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज नेरे बी संघाला. तर यानंतरची लढत आहे बेलपाडा क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ अंश 11 खेरणे. नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. नियाल 11 बेलपाडा. मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. नारिवलीवरून इथे आलेले आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय गंगाराम पाटील, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नारिवली यांचा यथोचित सन्मान सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. या गंगाराम शेठ आपला यथोचित सन्मान या स्पर्धेचे आमचे शिल्पकार सरपंच राजूदादा पाटील आणि भोलेनाथ शेठ पाटील विद्यमान उपसरपंच. तर इथे मान्यवरांचा सन्मान इथे केला जात आहे. गंगाराम शेठ पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नारपोली यांचा यथोचित सन्मान सरपंच राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे त्यांचं स्वागत आमच्या दोन्ही शिलेदारांच्या शुभ हस्ते इथे केले जात आहे. नारिवली गावात खऱ्या अर्थाने नारपोली गावाच्या दृष्टिकोनातून विकासाचा खऱ्या अर्थाने विकासाला गती देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि यानंतरचा सन्मान असेल सौरभ पाटील चांभारली. सौरभ दादा या निश्चित स्वरूपात आमचे सहकारी राजूदादा पाटील यांचे ते मेवणे आहेत आणि सौरभचा यथोचित सन्मान निश्चित स्वरूपात सरपंच राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आणि भोलानाथ शेठ पाटील उपसरपंच स्पर्धेचे आमचे 2 शिलेदार आहेत त्यांच्या शुभ हस्ते सौरभ पाटील यांचा सन्मान इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल देवीदास मस्कर नारपोली. बघा राजूदादा पाटील सरपंचांचे साडू बंधू आहेत आणि त्यांचाही यथोचित सन्मान इथे केला जाईल. निश्चित स्वरूपात त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. असं म्हटलं जातो आपल्या भारतीय संस्कृती की मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली सजली, स्वागतास वाथे सुमनांजली, स्वागत नसे हा तर हा एक जीवाला. आणि आपणा सर्वांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचा हा नेत्रदीपक सोहळा. यानंतर अजय पाटील नारपोली. अजयदादा या आपला सन्मान इथे केला जाईल. अजयदादा पाटील नारपोली निश्चित स्वरूपात त्यांचाही
सन्मानित केलं जाईल. सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने माहीची उबदार शाल सौंदर्याचे आपण इथे वस्त्र अलंकार पाहतो आणि पुष्पगुच्छ देऊन खऱ्या अर्थाने त्यांचा यथोचित सन्मान केला जात आहे. त्यानंतर संतोष भुईर भातान या दादा आपला सन्मानित केलं जाईल. संतोष भुईर भातान यांचा यथोचित सन्मानित केलं जाईल. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व आज आमचे भोलेनाथ शेठ पाटील, राजूदादा पाटील, मारुतीदादा पाटील असतील. श्री गणेश क्रिकेट संघाचं निमंत्रण स्वीकारून सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेसाठी आपण आवर्जून इथे उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या खऱ्या अर्थाने यजमानांच्या वतीने तुमचा यथोचित इथे गौरव केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल आदरणीय वसंत शेठ पाटील धरणा या सासरे आहेत भोलेनाथ शेठ पाटील यांचे. वसंतदादा या आपला यथोचित सन्मानित केला जाईल. आज नुवाखंडीची स्वरूपात वल्लभ ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौभाग्यवती जयमालाताई भोलेनाथ पाटील यांचं निमंत्रण स्वीकारून त्यांचे पिताश्री वसंत पाटील धरणा काका आहेत त्यांचे म्हणजे पिता समान आहेत आणि आपण इथे आलेला आहात. आपला यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. यानंतरचा सन्मान असेल नावडे गावातील आदरणीय व्यक्तिमत्व अविनाश म्हात्रे. दादा या अविनाश म्हात्रे यांचा सन्मान इथे केला जाईल निश्चित स्वरूपात. त्यानंतर आदरणीय योगेश खानावकर यांचा सन्मान केला जाईल आणि चंद्रकांत खानावकर. प्रथमतः आपण अविनाश म्हात्रे यांचा सन्मान इथे करूया. आमचे अविनाश म्हात्रे यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. नावडे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर प्रेम करणारे अशा दमदार व्यक्तिमत्वाचा यथोचित गौरव स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे. त्यानंतर योगेश खानावकर या योगेशदादा या आपलाही सन्मान इथे केला जाईल. अतिथी देवो भव योगेश खानावकर आणि त्यानंतर चंद्रकांत खानावकर. योगेश खानावकर यांचा सन्मान आपण इथे करूया. एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून खऱ्या अर्थाने मितभाषी स्वभावाचे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान स्पर्धेचे शिल्पकार सरपंच आणि उपसरपंच या दोन्ही शिलेदारांच्या शुभास्ते इथे केला जात आहे. यानंतर चंद्रकांत खानावकर, रोशन खानावकर, योगेंद्र खानावकर, जितेश पवार या त्रिवेणी संगमच्या वतीने SMG बी क्रिकेट संघ नावडे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आभारी ते व्यक्त करतो. चंद्रकांत खानावकर यांचा इथे सन्मानित केला जात आहे. त्या त्रिवेणी संघाने शुभेच्छा दिलेल्या आहेत. तुम्हा सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. जगदीश यांचं आगमन झालेलं आहे व्यासपीठावर. जगदीश स्वागत आहे तुमचं. तर आता सामन्याकडे आपण वळूया. यापूर्वी आवाज आपण संतोष घरचा ऐकला. आता आपण वळणार आहोत रोशन पाटील तारा यांच्याकडे बोलूया. तर भोलेनाथ शेठ पाटील यांच्या आत्या बंधू इथे जगन म्हात्रे आणि अरुण म्हात्रे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. यस धन्यवाद महागुरु. जाऊया मॅचच्या दिशेने. टार्गेट 69चा 13.80 हा रेकॉर्ड रन असेल प्रत्येक ओव्हर मागे. बॅटिंग करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज नेरे क्रिकेट संघात तर एका बाजूने नावडे संघाला धावा रोखायच्यात. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्गवरती गोलंदाज त्या ठिकाणी आलाय यश खानावकर. नवे पर्व युवा सर्व असं म्हणतात, ज्यामधला आणखीन एक युवा जिगरबाज खेळाडू. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे म्हटलं की आमचे साई बोरवेलचे प्रोप्रायटर अनिल शेठ पाटील यांचा मी आवाज उल्लेख करील. दमदार असे आयोजक तेही या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांचं स्वागत. पहिला चेंडू फुल टॉस ड्राईव्ह लेंथमध्ये होता. हलक्यात ड्राईव्ह केला बॉल लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे. सिंगल रन या बॉलवरती मिळाली. एका रनने अकाउंट ओपन झालंय. त्या ठिकाणी धनेश गवते आणि एका बाजूने अजित गवते हे दोन सलामीवीर खेळाडू. तर इथे आपण पाहता पहिली सिंगल त्या बॉलवरती मिळाली आणि अकाउंट ओपन झालं त्या ठिकाणी नेरे संघाचं. टार्गेट 69चं आहे. मागच्या सामन्यामध्ये 64 धावांचा पाठलाग करताना पडगे संघ भरपूर मागे राहिला आणि त्या ठिकाणी त्यांना पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे इथे देखील चांगली स्ट्रॅटर्जी, चांगली रणनीती मात्र फलंदाजांना आखावी लागेल. धावांचा पाठलाग करत असताना यशचं हे षटक राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स मुद्दामध्ये टाकला बॉल. परफेक्ट यॉर्कर होता. लोवर फुल टॉस त्याच्यामध्ये ड्राईव्ह करत असताना या ठिकाणी आपण पाहता सिंगल रन मात्र या चेंडूवरती मिळाली. सिंगलने आपण पाहिलं दोन्ही खेळाडूंनी आपलं अकाउंट ओपन केलंय.
टॉस जिंकून बॅटिंग करणारा हा कद तिसरा संघ या स्पर्धेतला. अचूक माहिती आम्हाला मिळाली या ठिकाणी आमचे स्कोरर सुधीर आगलावे यांच्या माध्यमातून. थँक्यू, आपलंही स्वागत आम्ही करत आहोत. अतिशय योग्य गुणसंख्या लेखनाचं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहता यश खानावकर बॉलिंग अटॅकवरती आहे. अतिशय कमी वयाचा, नवीन उमेदीचा, नवीन जोमाचा यॉर्कर लाईनचा बॉल, पॅडोशिपचा प्रयत्न, लाऊड अपील झाली होती. भरपूर वेगवान अपील पाहायला मिळाली. पण तो अपिलामध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी त्या ठिकाणी पाहायला मिळाला. यश हे षटक हा खेळाडू बघा जसजसा मोठ्या स्पर्धा खेळ तो तितकाच मॅच्युअर्ड होईल. मग अशी संतोष गरज सरांनी सांगितलं की नावडे क्रिकेट म्हटलं की आपण आवर्जून उल्लेख करतो. नितीनजी कोळी असेल, प्रशांतजी खानावकर, उमेशजी खानावकर या खेळाडूंचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. त्यांच्या तालमीमध्ये घडलेले अनेक यंगस्टर आणि उमेश खानावकर यांचे पुतणे आहेत ते आणि आमचे भाचे लागतात का नात्याने. चांगले गोलंदाज देखील यश खानावकर. ऑन साईडला लॉफ केला बॉलला, स्टँड अँड डिलिव्हर्ड. धनेश गवतेचा ब्रँड इथे मात्र आला नेरे संघाला हा षटकार. नाही करायचा कोणीचा आमच्या बोलाचा पाठीचा आरनाद नाही करायचा. तर इथे आपण पाहतो श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे फलंदाजी करतो आणि या गावातील खऱ्या अर्थाने नेरे गावातील समालोचक मित्र सागर मांडवकर हे 6व्या दिवशी मात्र उद्या आपल्याशी इथे जोडले जाणार आहेत. O2 रोशन पाटील. चांगलं टायमिंग, अफलातून स्ट्रोक्स पाहायला मिळाला. अगदी स्लॉटमध्ये आला बॉल, त्याच्यावरती मात्र वाडी श्लोंगांना लांब लचक षटकार यश खानावकरच्या अगेन्स्ट लगावला. फलंदाज आहेत त्या ठिकाणी धनेश गवते. या स्पर्धेमध्ये आपण पहिला सुपर 12ला गेलेले संघ. पहिल्या दिवसामध्ये हर्षाली परी 11 मुरबी आणि त्याचबरोबर चरण 11 दारावे. त्यानंतर 19 जानेवारीला अरुण 11 रोंजन विपक्ष अमर ब्रिगेड वळवली. हे 2 संघ सुपर 12ला गेले आणि सुपर 6ला पहिला संघ दाखल होता आपण पाहिला सिद्धेश 11 कानपोली आणि त्याच वेळेला आपण पाहता संग्राम 11 जय हनुमान नितलस हा संघ देखील कालच्या रात्रीमध्ये सुपर 6ला क्वालिफाय होताना पाहिला. त्यामुळे भरपूर चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन नियोजन. राजेश शेठ पाटील, भोलनाथ शेठ पाटील, एवन जोडी त्यांच्या माध्यमातून आपण पाहता या मैदानावरती मिनी वानखडे हे क्रीडांगण, या क्रीडांगणावरती दमदार असं आयोजन. आणि आजच्या रात्रीमधला हा दुसरा सामना. बघा बॉल आपण एक्स्ट्रा चॉईस करून ठेवा. जेव्हा बॉल मैदानाच्या बाहेर जाईल, अधिक वेळ लागत असेल तर आपण नवीन बॉल चूज करून वापरा. ही सूचना आता कमिटीकडून आली, आयोजकांच्या वतीनं आली. त्यामुळे अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाही, ही सूचना मात्र असेल प्रत्येक संघानं. षटकार आला यश खानावकरच्या अगेन्स्ट. पहिले 4 बॉल त्याने 8 धावा खर्च केल्या. 5वा चेंडू असलेल्या षटकातला समोर धनेश गवते. गुडघा टेकला होता, फॉलिंग स्वीपचा प्रयत्न, पण तो बॉलची लाईन चांगली होती, टप्पा अतिशय योग्य होता. बघा प्रत्येक खेळाडूने त्याला मात्र थोडंसं मोटिवेट केलं. कमी वयाचा खेळाडू, मी मगाशी उल्लेख केला, जसजसा हा खेळाडू प्रत्येक स्पर्धांमध्ये सहभागी होईल तितका तो मॅच्युअर्ड होईल आणि त्याच्याकडून मात्र तुम्हाला येणाऱ्या कालावधीमध्ये चांगला खेळ पाहायला मिळेल. नियाल इंटरप्राइजेस बेलपाडा क्रिकेट संघाचे संघनायक स्टेजशी संपर्क साधावा. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ 80-11 खेळणे आपणही आमच्या ऑर्गनायझर कमिटीशी संपर्क साधावा. विनय गावंड यांच्याशी आपण संपर्क साधावा. चांगल्या लढती आजच्या रात्रीमध्ये आपण पाहत आहे का तर या स्पर्धेनिमित्ताने खूप चांगला खेळ मात्र पाहायला मिळाला. पहिला सामना जो झाला त्या सामन्यामध्ये पडगे संघाला पराभूत करत तोंडरे संघाने पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला. त्यानंतर आणखीन एक मोठा सामना मैदानामध्ये आपण पाहता 69 धावांचा टार्गेट चेस करायचा आणि सुरुवातीचं पहिलं षटक बघा तुम्हाला ओव्हररेट मेंटेन करावं लागेल, अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये. बरोबर 25 मिनिटांमध्ये नावडे संघ तुम्हाला या ठिकाणी सत्र समाप्त करावं लागेल. या ओव्हरमधला शेवटचा चेंडू समोर धनेश गवते. याही वेळेला वेगवान स्ट्रोक बॅकलिपला वेगाने खाली आणला आणि स्लॉटमध्ये बॉल आला, त्याला मात्र पाठवलंय लॉंग ऑनच्या बाहेर सिक्सर प्लॉटमध्ये 6 धावा षटकार. चला शॉर्ट टीम मीटिंग आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या. पहिल्याच ओव्हरमध्ये टोटल धावफलकावरती आल्या त्या ठिकाणी आपण पाहिल्या 14. एक ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर 14 धावफलकावरती आल्या. अजूनही
आपण जर पाहिलं भरपूर मोठं टार्गेट चेस करायचं आहे येणाऱ्या रोशन इथे नाणेफेक केली जाईल बघा. नारपुली गावातील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आदरणीय गंगाराम शेठ पाटील साहेबांना आम्ही ते आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. दत्ता शेठ पाटील साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य वल्लभ इथे उपस्थित आहेत. गंगाराम शेठ आज आपण इथे आलेला आहात. आपल्या शुभ हस्ते एका बाजूला अंश 11 खेरणे अर्थात खेरणे ग्रामपंचायतीचे सरपंच शैलेश शेठ माली साहेबांनी पुरस्कृत केलेले संघ निहाल 11 बेलपाडा. आणि नाणेफेकीचा कौल अंश 11 खेरणे संघटक नाणेफेक जिंकलेले. निर्णय फिल्डिंग एकंदरीत शतरक्षण करण्याचा निर्णय का स्वीकारला? आमची फलंदाजी थोडी कमी चालते म्हणून आता यापूर्वी बेलपाडा विपक्षी खेळणे अशी 2024-2025 मध्ये कधी लढत झाली होती? ही पहिल्यांदा आहे आता या सीझनची. थँक्यू सो मच. दोन्ही क्रिकेट संघाला ऑल दी बेस्ट. सामन्याला आपण सुरुवात करतो. नाणेफेक जिंकली. खेरणे क्रिकेट संघाने शतरक्षण पसंत केलेलं आहे. बेलपाडा क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. ओटू रोशन. येस थँक्यू. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. आदिनाथ पाटील या षटकामध्ये आले. अतिशय आगेवेगळी बॉलिंग ॲक्शन त्यांच्या अगदी कमी पावलांचा रनअपमधून अचूक टप्प्यामध्ये नियंत्रित गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू. पहिला बॉल डॉट टाकत असताना बऱ्याच घडामोडी घडल्या. लाऊड अपील देखील झाली होती त्या ठिकाणी. विकेटकीपरच्या माध्यमातून विराजला पण 7 क्रमांक जर्सी त्यांनी परिधान केली. डायमंड डकचा शिकार पहिल्या इनिंगमध्ये झाला. चांगली कामगिरी त्याच्याकडून होईल अशी अपेक्षा होती नावडे संघाला, पण दुर्दैवाने तो बाद झाला. आणि तदनंतर जितेश खानावकरने काय फलंदाजी केली. अफलातून इनिंग साकारली. 33 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. पहिला बॉल डॉट. अजूनही आपण पाहता या मॅचमध्ये 23 चेंडूमध्ये 55 धावांचं समीकरण बाकी आहे. 23 बॉल 55. जर पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी मोठी झाली तर मात्र धावांचा पाठलाग त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. आणि ही पार्टनरशिप आता बिल्डअप करावी लागेल मॅचमध्ये. नेरे संघाच्या 2 फलंदाजांना अजित आणि त्याच्याबरोबर धनेश हे 2 आक्रमक खेळाडू. शॉर्ट ऑफ लेन बॉल पूल करत असताना अगदी आपण पाहिलं बॅटच्या वरच्या एंडला बॉल चढला. स्टिकर एंडला त्या ठिकाणी सिंगल रन घेत असताना हा खेळाडू. 1 रन मात्र मिळाली. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. 1 रनच्या मदतीने संघ पुढे चालला. धावसंख्येमध्ये बदल होताना आपण पाहता तब्बल बिनबाद 15 धावा. 15 ऑन स्कोर कार्ड. अजूनही आपण पाहिलं या मॅचमध्ये 18 चेंडूमध्ये 23 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 54 धावांचं समीकरण बाकी असेल. टार्गेट अजूनही मोठा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे टीमला मिळाला आहे. हाच नेरे संघ ज्याने एकत्र रतनबुवाची स्पर्धा गाजवली जेव्हा पहिल्यांदा संधी मिळाली रायगडच्या पोलला खेळण्यासाठी. बघा नावडे संघ आपण अधिकचा वेळ घेता त्यामुळे सूचना आली आयोजकांच्या वतीने आपण जर का जास्त वेळ घेता तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. लास्ट ओव्हरमध्ये एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला तटीया सर्कलच्या आतमध्ये सेट करावं लागेल. कदा तटीया सर्कलच्या आतमध्ये फिल्डर सेट केला की कधी मार बसतो जेव्हा धावा जास्त चेस करायच्या असतात. कधी कधी रन कमी चेस करते तेव्हा मात्र संघाने जाणून बुजून तटीया सर्कलच्या आतमध्ये अटॅकिंग फिल्डिंग लावतो. पण तो मार्जिन जेव्हा चेंडू धावांमधलं मोठं असतं तेव्हा मात्र फटका डेफिनेटली बसतो त्या टीमला फिल्डिंग करणाऱ्या संघाला या करतं पॅनल्टीचा. त्यामुळे इथे आपण अधिकचा वेग घेऊ नका प्लीज. सूचना राहील टीम नावडेला. आदिनाथ पाटील यावेळेला बघा ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑफ क्षेत्राकडे हा फटका. फुल लेन डिलिव्हरी वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. अक्षरशः खोदून काढला. लॉंग ऑफ क्षेत्राकडे जितेशच्या हातामध्ये चेंडू विसावला. फेकेल तर 2 मात्र सिंगल रन या चेंडूवरती मिळाली. 1 रनच्या मदतीने संघ पुढे चालला. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावा धावफलकावरती बिनबाद 16 धावा. सेकंड ओव्हर मार्गस्थ आहे. या ओव्हरमध्ये 3 चेंडू ज्या ठिकाणी फक्त 2 धावा खर्च केल्या आदिनाथ पाटीलने 16 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळतील. बॅकफुटला आले. जागा बनवली. यावेळी स्क्वेअर कटचा प्रयत्न. बॉल चालला पॉइंटच्या डोक्यावर डीप कव्हर पॉइंटला. सीमारेषा पार. 4 चौकार. चांगलं टायमिंग बघा. बॉलची लेंथ लवकर रीड केली आणि बरोबर बॉलच्या मेरिटनुसार हा अजितच्या बॅट माध्यमातून स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावा आल्या नेरे संघाला. या बला बघा शफल झाले. बरोबर बुंध्यामध्ये फॉलो केलं फलंदाजाला. यॉर्करचा प्रयत्न होता. हलकीशी कडा घेत बॉल मागे चालला शॉर्ट थर्ड मॅनला ज्या ठिकाणी सिंगल रन मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघाला 1 रनच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या आपण जर पाहिली बिनबाद 21 धावा. 1.5 चेंडूचा खेळ संपलाय आणि आता 21 धावा धावफलकावर त्यात विकेट हवा आहे या ठिकाणी नावडे संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. जर विकेट मिळाला तर थोडा दबाव तुम्हाला नेरे संघावरती वाढताना पाहायला मिळेल.
रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला. कधी कधी एखादा खराब बॉल टाकण्यापेक्षा माघार घेतलेली बरी, निर्णय चुकीचा ठरू शकतो. हाच एक उद्देश होता या ठिकाणी. आपण पाहिला आदिनाथ पाटीलचा लास्ट बॉल. आदिनाथची एक आगीवेगळी स्टाईलला बॉलिंग करत असताना तेच सरार यॉर्कर, प्रचंड वेग पाहायला मिळाला, फास्ट अँड फ्युरियस हा बॉल. आणि इथे आपण पाहिला हा डॉट. निर्धाव चुनाला शेवटचा 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना नेरे संघाची धावसंख्या धावफलकावरती लागली ती म्हणजे फक्त आणि फक्त 21. फक्त का म्हणालो, पहिल्या ओव्हरमध्ये ऑलरेडी आपण पाहिल्या त्या ठिकाणी धावा आल्या होत्या तब्बल 14, परंतु या ओव्हरमध्ये 7च धावा खर्च केल्या आदिनाथने. 21 धावा धावफलकामध्ये. डीजे प्लीज. गणेश पाटील किंग मेकर हाय, असवल पवाला गणेश पाटील किंग मेकर हाय, असवल पवाला गणेश पाटील किंग मेकर हाय. धन्यवाद. बघा नावडे संघाला सूचना आली आहे आयोजकांच्या वतीने, आपण अधिकचा वेळ घेता प्लीज थोडं सहकार्य करा. नाईटच्या स्पर्धा म्हटलं की सातत्याने तुम्हाला सारखं शिस्तबद्ध क्रिकेट खेळावं लागतं. आणि बघा हा शेवटचा पुकार असेल, शेवटचा इशारा असेल कमिटीच्या वतीने. अनेक स्पर्धा मी मोठ्या पाहिल्या, भरपूर स्पर्धांमध्ये स्ट्रिक्ट नियमावली असताना वलप म्हटलं की नेहमी दमदार असं आयोजन आणि खूप चांगलं नियोजन हे नेहमी आपण पाहिलं. त्यामुळे आपलं सहकार्य देखील फार महत्त्वाचं राहील. ज्याने पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग चांगली केली, 33 धावा केल्या, तो जितेश खानावकर या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक बदलला आहे. आणि जितेशचं वैशिष्ट्य काय असेल तर तो उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि डाव्या हाताने गोलंदाजी करतो. उजव्या हाताने तो फलंदाजी करतो आणि डाव्या हाताने तो गोलंदाजी करतो. म्हणजे चेतन पाटील कानपोली संघाचा तोही आपण जर पाहिलं एक वर्सटाईल खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू, जो उजव्या हाताने चांगली फलंदाजी करतो, डाव्या हाताने चांगली गोलंदाजी करतो. भावेश उल्वकरला आपण पाहिलं खेडूपाडा संघाचा, आज तो देखील इन ॲक्शनमध्ये कधी असेल आजच्या रात्रीमध्ये. सर्व अतिथी मान्यवरांचा आपण आभार व्यक्त करूया. नारपोली, बातान, चांबार्ली या विभागातील सर्व आमचे मान्यवर आणि आयोजकांच्या अगदी जवळचे स्नेही जिव्हाळ्याचा संबंध असणारे हे मान्यवर, त्यांचं आगमन, त्यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपण पाहिला. त्यांचं मनपूर्वक स्वागत. पहिला बॉल कट केला, बॉलला नॅचरल स्विंग या खेळाडूकडे आणि बरोबर बॉल टप्प्यावरती टाकत असताना बाहेर काढला. त्या ठिकाणी बॅटचा फेस लवकर क्लोज केला अजितने आणि तदनंतर आपण पाहिला हा डॉट निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. जितके जास्त डॉट बॉल तितका प्रेशर फलंदाजावरती. धावा चेस करायच्या नेरे टीमला. खरं तर आपण पाहिला सुदैव चांगला एकही खेळाडू बाद झालेला नाही आहे. त्यामुळे आता आक्रमण अजितला करावं लागेल, गणेशला देखील करावं लागेल. टार्गेट आता मोठं होत चाललंय. 69 69 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये 21 आल्या. आता अजूनही विजयासाठी 17 चेंडूमध्ये 48 धावांचं समीकरण बाकी आहे. आस्किंग रन रेट आपण जर पाहिलं 16.00. 16च्या सरासरीने 48 धावांचा पाठलाग होईल का हे पाहावं लागेल. यावेळेला बघा हा पंप जॅक केलाय, हॅमर केलं बॉलला. पूल करत असताना मात्र प्रॉपर कनेक्शन अजितचं पाहायला मिळालं आणि इथे मात्र आलाय हा गगनचुंबी षटकार टीम नेरेला. सोळा चेंडूमध्ये 42 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाकडे आहे. दोन्ही संघाचा आपण विशेष विचार केला तर नावडे म्हटलं की जय हनुमान नावडे, एका बाजूने जेतू 11 जय हनुमान नेरे हे देखील प्रमुख संघ आपण अनेक स्पर्धांमध्ये खेळताना पाहिले. आज ब श्रेणीचे संघ. याही वेळेला आपण पाहिलं हॅमर केलं बॉलला, पण तो टायमिंग चुकलंय. फील्ड डाऊन द बॉल. पहिल्या विकेटची प्रतीक्षा होती, तो विकेट मिळाला आता नावडे संघाला. खेळाडू बाद झालाय अजित गवते. बॅक टू द डग आउट. नितेश पाटील त्या ठिकाणी झेल खाली, चांगला झेल त्याने टिपला आणि पहिला खेळाडू बाद झाला अजित गवते. विकेटची गरज होती. अजित मैदानाच्या बाहेर चाललेत. आता समीकरण आपण जर पाहिलं तर शेवटचे बॉल असेल 15, विजयासाठी 42 धावा. पहिला जो स्ट्रोक त्याचा आपण पाहिला प्रॉपर कनेक्शन होतं आणि त्यानंतर मागचा फटका आपण जर पाहिला तर थोडंसं एलिव्हेशन जास्त मिळालं, अंतर कमी कापलं. त्यामुळे हा खेळाडू बाद त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंगही चांगली केली. बॉलिंग करत असताना पहिला ब्रेक थ्रू जितेशने आपल्या टीमला मिळवून दिला. हे देखील वैशिष्ट्य राहील या सामन्यामध्ये नावडे बी संघासाठी. नेक्स्ट डिलिव्हरी समोर खेळाडू असेल शंकर जाधव. तर शंकर जाधव म्हटलं की अतिशय स्फोटक
त्याने तिसरा डोळा उघडला की मात्र मैदानामध्ये तुम्हाला विध्वंसक त्याची इनिंग पाहायला मिळेल. अशा अनेक त्याच्या इनिंग्स आम्ही पाहिल्या. गतवर्षी पालेश्वरीच्या मैदानात त्याची आम्ही इनिंग पाहिली होती. अतिशय स्फोटक खेळाडू आहे आणि तो मात्र तिसऱ्या क्रमांकावरती आला. 15 बॉल 41चं समीकरण बाकी आहे. व्हाईट बॉल डिलिव्हर करत असताना जितेश यांना आपण पाहिलं. 1 रन अतिरिक्त ॲड झाली नेरे संघाच्या खात्यामध्ये. अंतिम 15 बॉल 41 धावा. यावेळेला परफेक्ट यॉर्कर ऑन साईडला ड्राईव्ह केला बॉलला. डीपमध्ये यश आले त्या ठिकाणी. चेंडू उचलतील फेकतील. सर्वेश पाटील त्या ठिकाणी माफी असावी. एक सिंगल या बॉलवरती मिळाली. सिंगल डबलने काहीच होणार नाहीये. जसा आपण पाहिला प्रवास मागच्या सामन्यामध्ये पडगे संघाचा त्यांच्याही वाट्याला आपण पाहिलं 15 मध्ये 42चं समीकरण आलं. तिथून मात्र तो संघ मोठ्या मार्जिनने पराभूत झाला. आता यावेळेला टॉस जिंकून नावडे संघाने प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय का घेतला असावा हा एक प्रश्न तुम्हाला सर्वांना पडला असेल. कधी कधी मैदानाची भौगोलिक परिस्थिती आणि ॲडव्हान्टेज कोणत्या इनिंगला जास्त जातं हे देखील ओळखावं लागतं संघ नायकाला. आणि त्याच अनुषंगाने कदाचित बॅटिंग स्वीकारले पण तो सामना संपलेला नाही आहे. कारण नेरे संघाच्या नावापुढेच काय लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. असं म्हणतात अवघड आहे कठीण आहे म्हणून जर का त्याच वेळेला महाराजाने सोडून दिलं असतं तर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. तर या मॅचमध्ये तेच करत नेरे संघाला आक्रमकता आपली सिद्ध करावी लागेल. पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. व्हेरिएशन चांगलं दाखवलं नावडे संघाने आणि व्हेरिएशनमध्ये नेहमी नावडे गावाचा नावडे संघाचा बोलबाला राहिला. ज्यामध्ये 6 चेंडू वेगळ्या धाटणीचे टाकणारे प्रशांत खानावकर असतील आणि त्यानंतर आपण पाहिला साईड ॲम ॲक्शन लसित मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करणारे उमेश खानावकर असतील, प्रमोदजी नावडेकर असेल, प्रमोदजी खानावकर असतील, असे अनेक खेळाडू त्यांची आम्ही बॉलिंग ॲक्शन पाहिली. साहिल खानावकर तो देखील सध्याचा आपण गाडीचा पाहिला. गाडीचा एक इन्फॉर्म खेळाडू. महेश मात्रेला याच मैदानात बाईक मिळाली होती. असं एकंदर क्रीडांगण नावडे गावासाठी लकी राहिले. जिथे 6 बॉल यावेळेला बघा फ्लिक करायचं होतं पण फटका फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल. झेल झाली. यश खानावकर त्याने टिपला. झेल मैदानाच्या आतमध्ये संपला. धनेश गवतेचा खेळ. जय भोला शिवशंकर भगवान की जय. हर हर महादेव. क्या बात आहे. डीजे खरं तर आम्हाला कधीच कमतरता भासत नाही आमच्या महागुरूंची. प्रत्येक स्पर्धांमध्ये SDC असले किंवा रोशन कडू असले नेहमी त्यांचं खरं तर काही ना काही वेगळं स्पेशल ध्वनिफीत ऐकायला मिळतं आणि इथे देखील त्यांच्या मुखातून डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. विकेट मिळाला. धनेशचा नौका खेळाडू 4थ्या क्रमांकावरती चाललाय. 4 नंबर. पुष्कर थोडे नाराज झालेत. स्वराज गवते अनिल दादा पाटील यांचे चिरंजीव आता आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. पुष्कर धावा फलकावरती आहेत त्या ठिकाणी. तब्बल 29. आता येणारे बॉल असेल 12. विजयासाठी 40. 12 चेंडूमध्ये 40. थँक्स रोशनी. ते मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. आमचे स्पर्धेचे ऑर्गनायझर दत्ताशेठ पाटील यांचे जावई परिवारांचं व्यासपीठावर आगमन. नितीन पाटील तलोजा मस्कोर, राजेश घडत रोहिंजन आणि वरुण पाटील या तिन्ही जावई परिवारांचं आम्ही मनपूर्वक इथे सरसे स्वागत करत आहोत. 12 चेंडू आणि 40 धावा. शेवटचे 12 बॉल 40. आस्किंग रन रेट आपण जर पाहिला सुरुवातीला होता 13.80. आता शेवटच्या 2 षटकांमध्ये आलाय 20.00. आदिनाथ पाटील ज्याने सेकंड ओव्हरमध्ये फक्त 7 धावा दिला होता तो सेकंड स्पेलमध्ये 4थ्या षटकामध्ये आला. समोर फलंदाज असेल त्या ठिकाणी शंकर जाधव. अभी नाही तो कभी नाही असं म्हणतात. तसाच काहीतरी खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. या ओव्हरमध्ये किमान 20+ जर धावा आल्या किंवा 15 ते 20च्या रेंजमध्ये जर धावा आल्या तरी हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. तोपर्यंत शंकर जाधवला करावा लागेल. वेगवान फुल टॉस. त्याच्यामध्ये फुल टोल वसूल केला. डाऊन द ग्राउंड खेळले. ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर बॉलला पाठवलंय. सीमा पार षटकार. संदीप म्हात्रे खरड आणि मनोहर म्हात्रे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं सरपंच उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. 11 चेंडूमध्ये आता 34 धावा. 11 बॉल आणि 34चं समीकरण मैदानाकडे आपण येताना पाहताय. मॅच ऑन. आम्ही मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 20+ धावा जर या षटकामध्ये आल्या किंवा 15 ते 20च्या रेंजमध्ये जरी धावा आल्या तर हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत जाईल. आणि शंकर जाधव बघा ऑलरेडी आपण भरपूर वेळ घेतला त्यामुळे नावडे संघ प्लीज थोडी घाई करायची. इथे दबाव गोलंदाजावरती. वाईड लाईनच्या बाहेर बॉल ट्रॅव्हल करत असताना पंच त्या ठिकाणी संतोष पवार सर यांचा इशाराला इट्स अ वाईड.
अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. आता येणारे असतील बॉल 11 विजयासाठी 33 धावा. 11 चेंडू 33. एक एक पाऊल पुढे टाकायचं आहे की नेरे संघाला अगदी सावधरित्या मोठी फलंदाजी देखील करावी लागेल. शंकरने आक्रमण केलं ऑन साईडला, बॉलला खेचून मारला, मिड विकेटच्या क्षेत्राकडे बॉल चालला मागे, सिंगल रन मिळाला या बॉलवरती. सिंगलच्या मध्येने आता समीकरण बदललंय. 10 चेंडूमध्ये 32 धावा. अंतिम 10 चेंडू आणि 32 धावा हे 4 चेंडू आदिनाथ पाटीलचे फार निर्णायक आहेत या मॅचमध्ये. मी मगाशी उल्लेख केला का तर या ओव्हरमध्ये भरपूर काय निर्भर राहतील दोन्ही संघांचं भविष्य. इथे धावा जास्त आल्या तर मात्र या मॅचमध्ये थोडासा हवी होईल नेरे संघाने. धावा कमी आल्या तर मात्र नावडे संघ मात्र डेफिनेटली या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करताना पाहायला मिळेल. यावेळेला हाफ हेलिकॉप्टर फक्त दिशा दिले, टायमिंग चांगला आहे, बॉल मागे चाललाय त्या ठिकाणी लॉंग ऑफला क्लिअर करत स्टँड अँड डिलिव्हर 6 धावा षटकार. तर व्यासपीठावर मान्यवरांचं आगमन इथे झालेलं आहे. स्पर्धा ऑर्गनायझर भोलानाथ शेठ पाटील यांचे सासरे नरेश पाटील धरणा आणि मंगेश पाटील मेहुणे यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत. त्याचबरोबर मनोहर माली खिरणे शिवसेना शाखा प्रमुख आपले मनपूर्वक स्वागत आहे. चांगली फलंदाजी आहे. वेळेला बॉल बॅक ड्राईव्ह वेगवान स्ट्रोक होता, मागे जितेश आहेत त्या ठिकाणी सिंगल आली. मागचा फटका पण सुधीर पाहिला तर थोडासा इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक ज्याला म्हणता येईल. अत्याधुनिक फटका, ताकद कमी होती परंतु टायमिंग चांगलं होतं. हेलिकॉप्टर लुक दिला होता षटकारावरती. बघा पुन्हा एकदा तर नयनरम्य हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज होते स्वराज गवते, त्याच्या बॅटमधून आलेला षटकार. समीकरण जर पाहिलं तर मॅचचं अंतिम बॉल असेल त्या ठिकाणी 8 विजयासाठी 25 धावा. 8 चेंडू आणि 25 धावा. समोर शंकर जाधव हा खेळाडू. याही वेळेला फुल टॉस स्लॉट मध्ये आला बॉल, त्याला मात्र पाठवलाय मिड विकेटच्या बाहेर. सिक्सर फ्लॉट मध्ये 6 धावा आल्या या चेंडूवरती टीम नेरेला. कमालीची ताकद या फटक्यामध्ये शंकरचा, कारण हा बॉल तितका सोपा नव्हता. लो फुल टॉस होता वेगवान, त्याच्यावरती ऑन साईडला हा पिकअप शॉट पाहिला. एलिव्हेशन देखील मिळालं, अंतर देखील कापलं. बघा नवीन चेंडूची आपण पूर्तता करा. 7 चेंडूमध्ये आता 19 धावा. मी मगाशी उल्लेख केला किमान 20+ षटक जर इथे आलं तर मात्र हा सामना जड होईल नावडे संघाला, आणि तेच घडलंय. आणि आता पहिल्या 5 चेंडूमध्ये 21 आल्या. अजून एक बॉल बाकी, वेळ गेलेली नाहीये. एखादा विकेट जर या बॉलमध्ये आधीने घेतला तर मात्र पुन्हा एकदा शिरकाव तुम्हाला नावडे संघाचा होताना पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 19 चं कॅल्क्युलेशन क्रीडांगणाच्या आतमध्ये. बघा नवीन चेंडू आपल्याला लगेच मिळेल. बॉल चॉईस करून आपण वेळ वाचवा थोडासा. आयोजकांचा या इनिंगला भरपूर वेळ घेतला, खास करून नावडे संघाला सूचना राहील 7-19. न थकता न थांबता न हरता प्रयत्न करण्यासोबत कधी कधी नशिबालाही झुकावं लागतं असं म्हणतात. तर SMJ नावडे क्रिकेट संघ तुम्ही एकत्रित यायचं नाही खेळाडूंनी. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. या सामन्याला उशीर झालेला आहे. स्वतः ऑर्गनायझर कमिटी आमचे श्री गणेश क्रिकेट संघ वलप यांनी सुद्धा जाहीर केलेलं आहे. यापूर्वी जी लढत झाली ती अतिशय वेळेवर संपन्न झाली, पूर्णता झाली, तिची खऱ्या अर्थाने पूर्तता झाली. मात्र ही वर्तमान लढत आहे याकरता जास्त वेळ इथे व्यस्त गेलेला आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स सोल्युशन. 7 चेंडूमध्ये 19 धावा. मॅच ऑन आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. ज्या खरं तर आपण पाहिलं खरं तर आधीने सेकंड ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या, त्याच्या आगेच मात्र या पहिल्या 5 चेंडूमध्ये 21. हेच तर क्रिकेट आहे. यालाच तर क्रिकेट म्हणतात. कधी कधी आपण पहिला चढ उतार जसं आपल्या आयुष्यामध्ये असं तसं चढ उतार आहे क्रिकेटमध्ये आपण नेहमी पाहिलं. एखादा खेळाडूच्या वाट्याला आलेलं बॅटपॅच, परंतु एखादा सामना तो असा खेळला चांगल्या पद्धतीने की लगेच ते बॅटपॅच त्याच्या नावाचं कमी होतं. पण इथे आपण पाहिलं कमबॅक नेरे संघानं केलंय. अंतिम स्लॉग ओव्हरमध्ये 7 बॉल 19. सामना संपलेला नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागेल या मॅचच्या दरम्यान. 7 चेंडू 19 समीकरण. अंतिम निर्णायक चेंडू आणि 2 सेट फलंदाज शंकर जाधव आणि त्याच्या बरोबरीने स्वराज गवते. शंकर मात्र आक्रमक झालाय. 4 बॉल 14 वरती खेळतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले तर एका बाजूने 2 बॉल 7 वरती खेळतोय. स्वराज गवते हा फलंदाज ज्याने 1 षटकार मारला होता. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं जवळजवळ 3 षटकार आले, 2 सिंगल 1 वाईड, अशा एकूण 21 धावा खर्च केल्या पहिल्या 5 चेंडूमध्ये. आदिनाथ पाटील या गोलंदाजाने शेवटचा निर्णायक चेंडू समोर पुन्हा एकदा शंकर जाधव सज्ज होताना. यावेळेला स्विंग अँड मिस. बॉल टप्पा पडला, आतमध्ये आला. इन कटर ज्याला म्हणता येईल. ऑफ ब्रेक केला तरी आदिनाथने
आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल आला या ठिकाणी नावडे संघासाठी. आता 6 चेंडूमध्ये विजयासाठी छत्रपती क्रिकेट संघ नेरे या टीमला आपण जर पाहिलं तर तब्बल या ठिकाणी 19 धावांची गरज असेल. 6-19 समीकरण. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या टीमला 6 मध्ये 19 चेस करावे लागतील अंतिम ओव्हरमध्ये. बघा नावडे संघ आपण एकत्र येऊ नका. सूचना आली कमिटीच्या माध्यमातून अंपायर सर आपण त्या ठिकाणी अलर्ट करा. तर सन्माननीय पत्रकार बंधू गोविंद जोशी पत्रकार पडगे यांच्या वतीने स्पर्धेकरता 5,000 रुपयाचं देणगी स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल गोविंद जोशी यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ वल्लभ यांच्या वतीने इथे आभार व्यक्त करत आहोत. 6 चेंडूमध्ये 19 धावा. मॅच ऑन. लास्ट ओव्हरचा खेळ बाकी आहे. अंतिम षटक. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं धावांचा पाठलाग करताना पडगे संघ मागे राहिला, तो पराभूत झाला. मध्ये इथे एक वेगळा रेकॉर्ड आजच्या रात्रीमध्ये नेरे संघ करेल की पुन्हा एकदा सातत्य टिकवताना नावडे संघाला आपण पाहणार आहोत. या मॅच मध्ये हे पाहावं लागेल. 6 बॉल 19 बॉलिंग मार्फती गोलंदाज येत असताना सर्वेश पाटील लेफ्टी गोलंदाज आहे. सर्वेश तो मात्र या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. त्याला धावा वाचवायच्या तब्बल या मॅचच्या दरम्यान 19. टार्गेट अजूनही आपण पाहिलं मोठा आहे. 1-2 डॉट बॉल. बघा स्पीडअप करा प्लीज. आपण अधिकचा वेळ घेता. मी सातत्याने सूचना करतो नावडे संघाला प्लीज आपण थोडं कोऑपरेट करा, सहकार्य करा. 6-19चं समीकरण. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 14, सेकंड ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 8, मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 21 आणि त्यानंतर आता 6 बॉल 19 समीकरण क्रीडांगणाच्या आतमध्ये आलंय. सर्वेश पाटील पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉल बघा अँगल बनत निघाला मागे त्या ठिकाणी विकेट किपरच्या दिशेने. यस बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आला. या ठिकाणी व्हाईट बॉलसाठी चॅलेंज केलं पंचाच्या निर्णयाला. पंचांचा ऑनफिल्ड अंपायर निर्णय त्या ठिकाणी डॉट, परंतु त्यांच्या निर्णयाला चॅलेंज करत असताना हा रिव्ह्यू वापरला नेरे संघाच्या फलंदाजाने. चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. लीगल बॉल फेअर डिलिव्हरी घोषित केले. अगदी योग्य निर्णय पंचाच्या भूमिकेमध्ये आमचे द्वारकानाथ स्वर्गीय संतोष पवार, तिसरे पंच आमचे अनिलजी टेंबे यांना आपण पाहताय. पहिला बॉल डॉट. त्यामुळे आता 5 चेंडू 19चं समीकरण मैदानामध्ये आहे. आणखीन 1-2 डॉट बॉल टाकायच्यात नेरे संघाच्या अगेन्स्ट सर्वेश पाटील या गोलंदाजाला. रिव्हर्सचा प्रयत्न आणि इथे मात्र यश मिळालं. स्विच इट केलं बॉलला. मागे चला डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल दणदण करत सीमा पार चौकार. 4 धावा. या फटक्यावरती 4 धावा आल्या. आता अंतिम बॉल असेल त्या ठिकाणी 4. विजयासाठी तब्बल 15 धावांचं समीकरण. 4 चेंडू आणि 15 धावा. चांगलं टायमिंग. मागच्या इनिंगमध्ये आपण पाहिला जितेशने मारलेला षटकार तोही तितकाच चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला स्विचिटचा. आणि इथे देखील आपण पाहिला अगदी निर्णायक क्षणाला हा चौकार. स्टान्स बदलला आणि फक्त दिशा दिली. लॅप शॉटचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी 4 धावा आल्या. 4 चेंडू आणि 15 धावा हे समीकरण आहे मैदानामध्ये. एखाद दुसरा डॉट बॉल किंवा एखादा विकेट नावडे संघाला हवा आहे तर एका बाजूने प्रत्येक बॉल होती आक्रमण करायचा टीम नेरेला. यावेळेला इनसाइड हलक्या हाताने खेळत असताना मग पहिला इनसाइड आउट खेळले. मागे चला बॉल मिडऑफचा फिल्डर आला. त्या ठिकाणी बॉल खाली फक्त सिंगल घेतले आणि आत्मविश्वास शंकरने स्वतःमध्ये दाखवलाय. सेल्फ कॉन्फिडन्स ज्याला म्हणता येईल. तुमच्याकडे जर का आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीमध्ये कुठेही जा, तुम्हाला मरण नाही असं सांगितलं होतं शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या खरंतर मुलाखतीतून. हा आत्मविश्वास आता या मॅच मध्ये कामी येईल का शंकरच्या? हा आत्मविश्वास संघासाठी लाभदायक राहील का हे पाहावं लागेल. ऑन साइडला मागचा पाय वाकवत बॉलला पाठवलं मिडविकेट क्षेत्राकडे. फिल्डर आहे त्या ठिकाणी. झेलबाज झाले आणि इथून मात्र आता पूर्णपणे दबाव टीम नेरेवरती. खेळाडू बाद झाला शंकर जाधव. बॅक टू द डगआउट. झेल टिपला होता त्या ठिकाणी रितेश पाटील या क्षेत्ररक्षकाने. अप्रतिम कमबॅक. मी मगाशी उल्लेख केला एखादा विकेट हवा आहे, तो विकेट आता मिळालाय त्या ठिकाणी नावडे बी संघाला. खेळाडू बाद झाला शंकर, ज्याने आपल्या संघासाठी 233च्या स्ट्राईक रेटनं आपण जर पाहिलं जवळजवळ 6 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलंय. सामना थोडासा अतिशय जड झालाय छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या टीमला. कारण धावांचा पाठलाग करत असताना 2 बॉलमध्ये 14चं समीकरण बाकी आहे. नेरे म्हटलं की आमचे मित्र सागर मांडवकर उत्तम समालोचक, त्यांचा आवाज तुम्हाला उद्याच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळेल. या स्पर्धेमध्ये 2 चेंडू आणि 14, 2 बॉल 14. थोडी घाई करा प्लीज. अंतिम 2 चेंडू, शेवटचे 2 बॉल. एखाद दुसरा कधी चुकीचा पाऊल गोलंदाजाने टाकला तरच या मॅच मध्ये कमबॅक करता येईल. कारण क्रिकेट म्हटलं की अनप्रेडिक्टेबल, कधी काय घडेल याचा नियम नाही असं म्हणतात. आणि जर का एखाद दुसरा अतिरिक्त बॉल टाकला आणि त्याच्यामध्ये धावा आल्या तरच या सामन्यामध्ये नेरे संघाला कमबॅक करता येईल. कंपल्सरी चेसिंग अँड कंपल्सरी ड्रेसिंग हा या स्पर्धेत नियम आहे.
त्यामुळे 2 मध्ये 14 धावा चेस होतील का हे पाहावं लागेल या मॅचच्या दरम्यान. शेवटचे 2 बॉल. चला घाई करा नावडे संघ प्लीज. वारंवार आपल्याला सूचना येते बघा प्लीज. थोडा आपण सहकार्य करा. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करत असताना विराज त्या ठिकाणी आपण पाहता शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, लॉंग ऑन ची व्यूहरचना. बरोबर मिड विकेटच्या हातामध्ये झेल चाललाय, झेल सुटलाय पण दबाव नसताना आता नावडे संघावरती. कारण 2 मध्ये 14 करायच्या होत्या आणि आता आपण पाहता 1 बॉल आणि 13 धावा फक्त आणि फक्त मॅचची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. आता वाटतंय खरं जो निर्णय घेतला बॅटिंगचा नावडे संघाने तो अतिशय योग्य होता. कारण या क्रीडांमध्ये आपण पाहिलं मागच्याही सामन्यामध्ये धावा चेस झाल्या नव्हत्या आणि इथे देखील आता धावांपासून भरपूर मागे राहिला टार्गेटपासून. नेरे संघ धावांचा पाठलाग करत असताना 1-13 चं समीकरण. सर्वेश पाटील चांगली गोलंदाजी त्याने या ओव्हरमध्ये केली, या स्लॉग ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये. आणि शेवटचा बॉल डॉट टाकत असताना हा सामना जिंकला. आजच्या रात्रीमध्ये दुसरा सामना जो आपण पाहताय पहिल्या फेरीमधला दुसरा सामना जिंकलाय. नावडे बी संघाने पराभूत व्हावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे या टीमला. हार्डलक टीम नेरे, अभिनंदन टीम नावडे. आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट ज्याने पहिल्या इनिंगमध्ये 33 केल्या, बॉलिंग टाकत असताना 8 धावा खर्च केले आणि 2 खेळाडू बाद केले. तो खेळाडू आहे नावडे संघाचा अष्टपैलू खेळाडू जितेश खानावकर, सामनावीर. तर सामन्याचा हिरो जितेश खानावकर. आता जी लढत झाली SMG क्रिकेट संघ नावडे क्रिकेट संघाने विजय संपादित केलं. त्यांचं आम्ही श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने अभिनंदन करतो. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे, आपण स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. जितेश यावं हस्तांदोलन करायचं बघा. आपल्या स्पर्धेची नियमावली आहे जितेश ठरतो सामनावीर आणि जितेशला सामनावीराचं पारितोषिक देण्यासाठी आम्ही जावई परिवारांना इथे आमंत्रित करू. दत्ताशेठ पाटील यांचे जावई आहेत नितीन पाटील तलोजा मजकूर, राजेश घरत रोहनजान आणि वरुण पाटील आणि संदीप मात्रे खरड. या 4 व्यक्तिमत्वांना आम्ही ते समोर आमंत्रित